लोकप्रशासन या पेपर नंबर 3चा सारांश आपल्याला थोडक्यात आता पाहायचा आहे. पेपर नंबर 2चा सारांश आपण पाहिला. पेपर नंबर 3चं स्वरूप पण 2 सारखंच असणार आहे. 50 प्रश्न असतील, त्यापैकी कोणतेही 40 सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला 1.5 मार्क असणार आहे. 40 गुणिले 1.5 बरोबर 60 मार्काची प्रश्नपत्रिका असेल आणि त्याचं परिवर्तन 100 मार्कामध्ये केलं जाईल. तर तुम्ही 40 प्रश्नांची तयारी करायची आहे. त्याच्या तयारीसाठी तुम्हाला काही मुद्दे मी देतो. आपण सुरुवात केली होती त्या पहिल्या चॅप्टरमध्ये लोकप्रशासनाची सुरुवात कुठून झाली, त्याचा जनक कोण, असे प्रश्न येऊ शकतात. म्हणजे मी आता जे जे काही मुद्दे सांगतोय ते प्रश्न त्यावर येऊ शकतात त्या दृष्टिकोनातूनच सांगतोय, त्या अर्थानेच त्याच्याकडे तुम्ही पहा. आता 1887 मध्ये अमेरिकेचे नंतर जे राष्ट्राध्यक्ष झाले वुड्रो विल्सन, ज्यांनी पहिल्या महायुद्धानंतर खूप मोठी कामगिरी बजावली, ते वुड्रो विल्सन, आणि ज्यांना अगदी शेवटच्या आयुष्याच्या टप्प्यावरती लोकांनी वेडे ठरवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या मनावरती त्याचा परिणाम झाला, ते वुड्रो विल्सन. तर 1887 मध्ये त्यांनी द स्टडी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन हे पुस्तक लिहिलं आणि एक प्रकारे पॉलिटिक्स ॲडमिनिस्ट्रेशन डायकॉटॉमीला सुरुवात केली. पॉलिटिक्स ॲडमिनिस्ट्रेशन द्वंद्व, म्हणजे राजकारण वेगळं आणि प्रशासन वेगळं असं त्यांचं म्हणणं होतं, आणि प्रशासनाचा वेगळा अभ्यास झाला पाहिजे. त्यामुळे वुड्रो विल्सनचा एक लेख आहे, त्या लेखाची लिंक पण मी तुम्हाला दिली होती. इंग्लिशमधून आहे पूर्णपणे, 1887 मध्ये लिहिलेला लेख. त्याच्यानंतर साधारणपणे 1926 मध्ये लोकप्रशासनाचं पहिलं पाठ्यपुस्तक प्रकाशित झालं. L.D. व्हाईट या अमेरिकन लेखकाने ते पुस्तक लिहिलं. लोकप्रशासनाच्या विकासाचे साधारणपणे 5 टप्पे समजले जातात. 1887 पासून 1926 पर्यंत पहिला टप्पा, की ज्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशन हे वेगळं आहे ह्याच्यावरती सगळ्यांनी भर दिला. विविध विद्यापीठांमध्ये लोकप्रशासनाचा वेगळा अभ्यास सुरू झाला. म्हणजे वुड्रो विल्सन यांच्या द स्टडी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनपासून या विकासाला सुरुवात झाली. 1926 मध्ये या टप्प्याचा शेवट मानला जातो, की जिथे L.D. व्हाईटनी आपलं पुस्तक प्रकाशित केलं. 1927 पासून 37 पर्यंत तत्वांचा काळ, प्रिन्सिपल्स ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, आणि पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या दृष्टीने किंवा लोकप्रशासनाच्या दृष्टीने सुवर्ण काळ असा मानला जातो. जाता जाता हेही लक्षात ठेवा की प्रशासन ही मूळ प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये लोकप्रशासन आणि खाजगी प्रशासन, पब्लिक अँड प्रायव्हेट ॲडमिनिस्ट्रेशन असे 2 भाग पडतात. पब्लिक म्हणजे सार्वजनिक किंवा सरकारी, आणि खाजगी म्हणजे खाजगी कंपन्यांचं प्रशासन. 1927 ते 37 हा तत्वांचा काळ होता, की ही विशिष्ट तत्व आहे. मग त्याच्यामध्ये पदसोपान असेल म्हणजे हायरार्की असेल, किंवा डेलिगेशन म्हणजे प्रदान असेल, सेंट्रलायझेशन, डिसेंट्रलायझेशन म्हणजे केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण. तर हे जी काही तत्व आहे ती तत्व फॉलो केली, ती तत्व जर अंमलात आणली योग्य प्रकारे, तर तुम्हाला यश मिळणार हे निश्चित, असं त्यावेळेला बोललं जायचं. हर्बर्ट सायमन, ज्यांना पुढे 1978 मध्ये इकॉनॉमिक्समधल्या त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनबद्दल नोबेल पारितोषिक मिळालं, त्यांनी या तत्वांच्या काळाचा थोडक्यात त्याची टिंगल उडवली आहे, की ही तत्व नाही आहेत, ही प्रोव्हर्ब्स आहेत, म्हणी आहेत. म्हणजे म्हणीचा त्याचा अर्थ मी पण तुम्हाला सांगितला होता, अति तिथे माती. आता अति तिथे माती हे खाण्याच्या बाबतीमध्ये किंवा पैशाची हाव, सोन्याची हाव याच्याबद्दल तुम्ही म्हणू शकता, पण अति तिथे माती अभ्यासाच्या बद्दल म्हणाला तर ते चुकीचं आहे. अभ्यास जितका कराल तितका कमीच असतो.
त्यामुळे म्हण जी आहे ती एक जनरलायझेशन असतं आणि ते समजून घ्यायचं असतं. तो काही नियम नसतो, त्याप्रमाणे जगायचं नसतं. तर हार्बर्ट सायमनने अशी टिंगल उडवलेली आहे. मग 1938 पासून 1947 फारसं काही झालं नाही आणि मग सायमन जे काही म्हणत होता ते लोकांना पटायला लागलं आणि लोकप्रशासन हे वेगळं काही अभ्यासाची गरज नाही असा परत उलटा विचार सुरू झाला. 1948 ते 70मध्ये परत थोड्याफार डेव्हलपमेंट सुरू झाल्या आणि मग 71 पासून तर पुष्कळच नव्या नव्या थिअरीज मांडल्या गेल्या, नवे सिद्धांत मांडले गेले आणि मग आजपर्यंत लोकप्रशासनाची डेव्हलपमेंट म्हणजे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ज्याला म्हणतो आपण त्याचा विकास निरंतर चालू आहे. दुसऱ्या चॅप्टरमध्ये आपण पाहिलं होतं LPG म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. दुसरा चॅप्टर नाही, प्रत्यक्षात पहिल्या चॅप्टरचा तिसरा भाग होता तो. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. मग त्याचं मराठीमध्ये पण एक शॉर्ट फॉर्म आपण बघितला होता, खाऊजा, म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण. आता हे आपण आत्ता 1991मध्ये भारतामध्ये स्वीकारलं. नरसिंहरावांचं सरकार होतं आणि मनमोहन सिंग अर्थमंत्री होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे स्वीकारलं. पण स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला भारतापुढे दोन पर्याय उपलब्ध होते. एक रशियाच्या गटामध्ये जायचं, USSRच्या गटामध्ये जायचं, त्याच्या सोव्हिएट रशिया असं पण म्हणतात. तर सोव्हिएट रशियाच्या गटामध्ये जायचं, कम्युनिस्ट सिस्टीम स्वीकारायची, किंवा अमेरिकेच्या गटात जायचं आणि भांडवलशाही पद्धत स्वीकारायची. म्हणजे अर्थात अमेरिकेमध्ये जशी आहे तशी किंवा युरोपमध्ये जशी आहे तशी ती स्वीकारायची. पण आपण वेगळीच पद्धत स्वीकारली, दोन्हीचं मिश्रण असलेली मिक्स्ड इकॉनॉमी, मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. अर्थात पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी त्याचा आग्रह धरलेला होता. त्यांना दोन्ही कॅम्पमध्ये जायचं नव्हतं, स्वतःचं आर्थिक आणि राजकीय स्वातंत्र्य टिकवून ठेवायचं होतं आणि त्यामुळेच त्यांनी तो निर्णय घेतला. कम्युनिझमकडे न जाण्याचा त्यांनी जो निर्णय घेतला त्याचं पुढे 1991मध्ये किंवा 1985-86 पासून सगळ्या जगालाच प्रत्यंतर आलेलं दिसतं की खुद्द USSR मधूनच कम्युनिझम संपवायला सुरुवात झाली, कम्युनिस्ट व्यवस्था संपवायला सुरुवात झाली. आज तुम्हाला दिसेल की चीन, क्युबा, व्हिएटनाम, नॉर्थ कोरिया असे काही देश आहेत की ज्याच्यामध्ये साम्यवाद शिल्लक आहे. बाकी सगळीकडून साम्यवाद संपला आणि जिथे शिल्लक आहे तिथे राजकीयदृष्ट्या तो आहे, आर्थिकदृष्ट्या पूर्णतः भांडवलशाहीची तत्त्व या सगळ्या देशांनी स्वीकारलेली दिसतात. त्यामुळे नेहरूंचा निदान कम्युनिझमकडे न जाण्याचा जो ठाम निर्णय होता तो अतिशय योग्य होता असं तुम्ही आता म्हणू शकता. आणि अमेरिकेच्या कॅम्पमध्ये आपण गेलो असतो तर अमेरिकेने आपल्याला इतर देशांना ते जसे गुलाम बनवतात तसं बनवण्याची भीती नेहरूंना होती. त्यामुळे आम्हाला कोणाशीच शत्रुत्व नको आणि कोणाच्या गटामध्ये जायचं नाही आहे, सगळ्यांचीच मैत्री हवी आहे, असं बॅलन्स्ड धोरण नेहरूंनी त्यावेळेला स्वीकारलेलं दिसतं. परंतु हे जे काही धोरण स्वीकारलं त्यावेळेला ते अतिशय योग्य होतं. त्यावेळेला आपल्याकडे जे भांडवलदार होते त्यांच्याकडे तेवढी उभी राहण्याची ताकद नव्हती आणि त्याच्यामुळे सरकारने पैसा देणं, लोकप्रशासन उभं करणं म्हणजे सार्वजनिक उद्योग उभे राहणं हे गरजेचं होतं. सार्वजनिक उद्योगांनी भारतामध्ये सगळा विकासाचा पाया रचलेला दिसतो. मोठ्या प्रमाणावर पहिल्या 2 दशकामध्ये सार्वजनिक उद्योगाने विकास केला. सार्वजनिक क्षेत्र आजही बऱ्यापैकी मोठं आहे, अजूनही बऱ्यापैकी मोठं आहे. परंतु 1991 नंतर हळूहळू आपण हे बदलायला लागलो. इंदिरा गांधींपासूनच त्याची थोडी थोडी सुरुवात झाली होती. राजीव गांधींनी थोडा पुढचा टप्पा गाठला, पण नरसिंहराव आणि मनमोहन सिंग या जोडीनं खूप मोठी उडी घेतली आणि भारतामध्ये उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाला सुरुवात केली. उदारीकरण म्हणजे काय हे आपण पाहिलं होतं की पेट्रोल, टेलिकॉम, टेलिव्हिजन, रेडिओ अशी क्षेत्र, इकॉनॉमीची वेगवेगळी क्षेत्र असतात अर्थव्यवस्थेची.
तर ती खुली करणं. पेट्रोलियम केवळ हिंदुस्तान पेट्रोलियम किंवा भारत पेट्रोलियम किंवा ONGC यांनाच त्याच्यामध्ये काम करायला परवानगी होती. म्हणजे सरकारी किंवा सार्वजनिक उद्योगांचं ते मक्तेदारी होती. ती मक्तेदारी संपवून सर्व खाजगी उद्योगांना त्यामध्ये यायला परवानगी देण्यात आली. त्याला म्हणायचं लिबरलायझेशन. प्रायव्हेटायझेशन. आता विदेश संचार निगम लिमिटेड एक सरकारी कंपनी होती, ती टाटा ग्रुपला विकण्यात आली. मारुती उद्योग सरकारी कंपनी, मारुती गाड्या तयार करणारी, कार तयार करणारी, ती कंपनी त्याचे शेअर मार्केटमध्ये विकण्यात आले. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे खाजगीकरण असं त्याला म्हणतो आपण. ग्लोबलायझेशन. आता त्याच्याबरोबर पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशन हाही मुद्दा याच्यामध्ये येतो. की गोल्डन क्वाड्रिलॅटरल नावाचा एक मोठा हायवे आहे की जो मुंबई, दिल्ली, कलकत्ता आणि चेन्नई, कोलकाता म्हणायला हवं, तर मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई आणि पुन्हा मुंबई, असं भारताची जी 4 बाजूला 4 टोकं आहे ती जोडण्याचं काम ह्या गोल्डन क्वाड्रिलॅटरल हायवेनी केलं. आता हा हायवे बांधला त्यावेळेला अनेक परदेशी कंपन्यांनी पण त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला दिसतो. म्हणजे केवळ भारताचं जे सार्वजनिक बांधकाम खातं आहे त्यांनी हे बांधलेलं नाही आहे. मुंबई पुणे हायवेचं उदाहरण पण तुम्हाला तसंच देता येईल की पब्लिक प्रायव्हेट कॉर्पोरेशन, पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशन याच्यामधून ते झालेलं आहे. याच्या संदर्भात ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा करणारं एक सुंदर पुस्तक आहे, त्याचा रेफरन्स पण मी तुम्हाला दिला होता. वर्ल्ड इज फ्लॅट. थॉमस फ्रीडमन नावाचे न्यूयॉर्क टाइम्सचे वार्ताहर आहेत, न्यूयॉर्क टाइम्सचे कॉलमिस्ट आहेत, तर त्यांचे कॉलम्ससुद्धा येत असतात, ते अजूनही लिहितात, तर ते जरूर पहा. जागतिक घडामोडींचं विश्लेषण खूप चांगल्या प्रकारे, अर्थात एक विशिष्ट दृष्टिकोनातून ते नेहमी करत राहतात. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं ते प्रशासनाचे वेगवेगळे सिद्धांत. मग त्याच्यामध्ये शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत असेल, नोकरशाहीचा सिद्धांत असेल, प्रेरणा सिद्धांत, नेतृत्व सिद्धांत, असे सगळे वेगवेगळे सिद्धांत आपण पाहिले. फ्रेडरिक विन्स्लॉ टेलर हा अमेरिकन इंजिनियर, अगदी फ्लोअरवरचं काम, शॉप फ्लोअरवरचं काम, म्हणजे साध्या मजुरापासून काम करत करत हा इंजिनियर झाला आणि मग पुढे प्रशासकीय विचारवंत, हे प्रशासनासंबंधाने विचार मांडणारा, व्यवस्थापनासंबंधी विचार मांडणारा, याच्या विचारांच्या आधाराने अनेक कंपन्यांनी आपली रचना बदलली आणि प्रचंड नफा मिळवला. तर हे त्याचं वैशिष्ट्य आहे, फ्रेडरिक विन्स्लॉ टेलर. त्याचं पुस्तक आहे प्रिन्सिपल्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. त्या पुस्तकाचं सुद्धा आता कॉपीराईट गेल्यामुळे ते फ्रीली उपलब्ध आहे. मी तुम्हाला त्याची लिंक पण दिली होती, तर ते नसेल पाहिलं तर जरूर पहा. त्या काळामध्ये मग सगळीकडे असं यांत्रिकीकरण आणि प्रत्येक गोष्ट यंत्राच्या साहाय्याने करायची, त्याचा थोडासा अतिरेक पण झाला. त्यामुळे काही प्रमाणात टेलरवरती टीका पण होते. पण टेलरिझम हा एक मोठा प्रवाह होता. मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना टेलरिझम शिकावंच लागतं. पण त्याच्यावर टीका करणारा, त्याचं थोडंसं विडंबन करणारा मॉडर्न टाइम्स नावाचं चार्ली चॅप्लिनचं पिक्चर पण आहे, तो पण जरूर पहा. त्याचे पण काही पार्ट्स यूट्यूबवरती अवेलेबल आहेत. मला वाटतं थोडं शोधलं तर तो सगळा पिक्चरसुद्धा तुम्हाला मिळेल. नोकरशाही संबंधीचा सिद्धांत मांडलेला होता तो मॅक्स वेबर. मॅक्स वेबर हा प्रशासकीय विचारवंत, इंडॉलॉजिस्ट, आणखीन बरंच काही, प्रचंड मोठा विद्वान, जर्मन गृहस्थ. त्याच्या मतानुसार 3 प्रकारच्या अधिसत्ता, ऑथॉरिटीज, थिअरी ऑफ ब्युरोक्रेसी म्हणतो आपण त्याला, त्याचं ब्युरोक्रेसीवरती खूप प्रेम होतं. पारंपरिक अधिसत्ता, वलयांकित अधिसत्ता आणि वैधानिक अधिसत्ता. ह्याच्यापैकी सगळ्यात स्थिर आणि सगळ्यात आदर्श वेबरच्या मताने कोणती असेल तर ती वैधानिक,
म्हणजे रॅशनल लीगल अथॉरिटी. त्याच्या खालोखाल पारंपरिक ट्रॅडिशनल अथॉरिटी. ट्रॅडिशनल अथॉरिटी म्हणजे काय हेही मी तुम्हाला स्पष्ट केलं आहे. ब्रिटिश राजा आणि राणी असेल किंवा फॅमिलीमधली अथॉरिटी असेल, तर या सगळ्या ट्रॅडिशनल अथॉरिटीज आहेत. एखाद्या ट्राईबच्या प्रमुखाचं अधिकार किंवा एखाद्या टोळीच्या आदिवासी टोळीच्या गटाचे प्रमुख असणं आणि त्याचे अधिकार, तर हे सगळे पारंपरिक अधिकार मानले जातात. आणि वलयांकित अधिकार, मग त्याच्यामध्ये केमाल पाशाचं उदाहरण मी तुम्हाला दिलं होतं. तर हे सगळे अधिकार आणि त्याची चर्चा मॅक्स वेबर करतो. मॅक्स वेबर वैधानिक अधिसत्तेला जास्त महत्त्व देतो, ब्युरोक्रसी आपण त्याला म्हणतो. परंतु त्याच्यावर टीका पण होते की त्याच्यामध्ये लाल फीत शाही असते, रेड टेपिझम. आता हे रेड टेपिझम कुठून येतं, तर ते पदसोपानाच्या व्यवस्थेमुळे ते होतं. की प्रत्येकजण हे माझं काम नाही, हे माझं काम नाही, त्यामुळे काम दुसऱ्याकडे ढकलण्याचा प्रयत्न करतो आणि मग हळूहळू कामाला विलंब व्हायला लागतो. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारचे सिद्धांत दोन आपण पाहिले, ते प्रेरणा सिद्धांत आणि नेतृत्व सिद्धांत. कुठल्याही माणसाला नॉर्मली काम करायला आवडत नाही, बसून राहायला आवडतं, नुसता वेळ घालवायला आवडतं. काहीतरी काम करणं जगण्यासाठी आवश्यक आहे. तुमची संस्कृती विकसित करायची आहे, तुमचा देश विकसित करायचा आहे, तर प्रत्येकाने काहीतरी कॉन्ट्रीब्युशन केलं पाहिजे. मग कामाची प्रेरणा हा खूप मोठा भाग आहे. म्हणजे अगदी स्टॅलिनला सुद्धा हा प्रश्न पडलेला होता की कम्युनिझममध्ये कामाची प्रेरणा माणसाची संपून जाते, कारण खाजगी मालकी नाही आहे. तुम्ही जे काही काम केलं आहे तेवढा मोबदला मिळणार आहे, मग त्याच्यात नफा तोटा हा प्रकार नाहीच आहे. मग जेवढं मोबदला मिळतो तेवढंच काम करा अशी वृत्ती लोकांची तयार होते. झटून काम करा, जीव ओतून काम करा असा प्रकार लोक करत नाहीत, हे स्टॅलिनच्या लक्षात आलं. आणि मग त्याने आणखीन काही त्याला पर्यायी मार्ग सुचवलेले आहेत की लोकांना प्रेरित कसं करायचं. तर प्रेरणा देणं हा भाग आहेच. तर डग्लस मॅकग्रेगर एक्स आणि वाय थिअरी मांडतो. एक्स म्हणजे जो मॅनेजर आहे की सतत कडक शिस्तीचा आग्रह धरतो आणि प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देतो आणि त्याच्याप्रमाणेच झालं पाहिजे, आणि नाही झालं तर सतत टीका करणं, आरडाओरडा करणं, आणि त्याला असं वाटत राहतं की आपण असं केल्यामुळेच काम होतं. आणि वाय थिअरी जी आहे त्याच्यामध्ये इन्क्लुजन आहे, की त्याच्यामध्ये कामगाराला सांगितलं जातं की ही तुझी जबाबदारी आहे, हे तुझं काम आहे, ही कंपनी तुझी आहे, प्रगती झाली तर तुझी पण प्रगती होणार आहे, त्यामुळे तुला हे करायचं आहे. हे जिथे सांगितलं जातं, एक्स आणि वाय थिअरी, ती डग्लस मॅकग्रेगर या अमेरिकन विचारवंतांनी मांडली. तसंच डेव्हिड मॅक्लेलनचा प्रेरणा सिद्धांत आहे, त्याच्यावरही एक स्वतंत्र लेक्चर मी घेतलेलं होतं. नीड्स थिअरी तो मांडतो. म्हणजे गरज जशी असते माणसाची त्याप्रमाणे माणूस काम करतो, त्याच्या काय गरजा आहेत ते लक्षात घेतलं पाहिजे, त्याप्रमाणे काम होतं. हा पण अमेरिकन विचारवंत. डेव्हिड मॅक्लेलन खूप मोठा विद्वान माणूस होता. त्यानंतर लीडरशिप थिअरी आपण पाहिल्या, कंटिंजन्सी थिअरीज आपण पाहिल्या. फ्रेड एडवर्ड फिडलर याचा कंटिंजन्सी सिद्धांत नेतृत्वाचा. हे नेतृत्व हे असं उपजत वगैरे काही नाही आहे. प्रत्येकाला सगळ्याच क्षेत्रामध्ये नेतृत्व करता येईल असं नाही. म्हणजे जो लष्करामध्ये नेतृत्व करतो तो एखाद्या कारखान्यामध्ये त्याला मॅनेजर म्हणून ठेवलं तर तो तिथे काम करू शकेलच असं नाही आहे. किंवा एखाद्या कारखान्याच्या मॅनेजरला आणखीन कुठेतरी आर्टिस्टिक अशा संस्थेमध्ये नेलं तर त्याला तिथे नेतृत्व करता येईल असं नाही आहे. ज्या त्या प्रसंगाप्रमाणे ज्या त्या वातावरणामध्ये एखाद्याला काम करता येतं, दुसरीकडे नाही करता येत, हे फिडलरनी मुख्यतः मांडलं. त्याच्यानंतर आपण गुड गव्हर्नन्स, ई गव्हर्नन्स हे सगळं पाहिलं. तर गुड गव्हर्नन्स 1992 पासून हा विषय प्रकाशात आला, कारण वर्ल्ड बँकेचा एक रिपोर्ट आहे 1992चा, तो पण तुम्ही सर्च केला तर नेटवरती सहज मिळेल.
गुड गव्हर्नन्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये मग भ्रष्टाचार असता कामा नये, त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी असली पाहिजे, त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग असला पाहिजे, सर्व लोकांपर्यंत फायदे पोचले पाहिजेत. तर हे सगळं आपण एका लेक्चरमध्ये सगळ्याची गुड गव्हर्नन्स म्हणजे काय याची चर्चा विस्ताराने केलेली होती. तर या गुड गव्हर्नन्सला ई गव्हर्नन्समुळे मदत होते, ते पण आपण एका स्वतंत्र लेक्चरमध्ये पाहिलेलं होतं की ई गव्हर्नन्समुळे भ्रष्टाचार कसा कमी होतो, ई गव्हर्नन्समध्ये प्रशासनामध्ये कामाचा वेग कसा वाढतो. आत्ता तर ते आपण सगळं अनुभवत आहोत. म्हणजे आता ऑनलाईन परीक्षा, ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आहेत. परीक्षा झाल्या क्षणी तुम्ही मार्क डिक्लेअर करू शकता. आत्ताची युनिव्हर्सिटीची पद्धत आपली तशी नाही आहे म्हणून. अन्यथा ज्या क्षणी परीक्षा होईल त्या क्षणी मार्क डिक्लेअर होतात. तुम्ही नॅशनल स्टॉक एक्सचेंज किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या काही परीक्षा असतात त्या द्यायला गेलात. आता नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्याबद्दल मी खात्रीने सांगू शकतो, मला माहिती आहे म्हणून, की ती परीक्षा तुम्ही द्यायला गेलात तर परीक्षा झाल्या क्षणी तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट पण प्रिंटआउट मिळतो त्याचा. म्हणजे तुमचे मार्क असेसमेंट तिथे ऑटोमॅटिक कॉम्प्युटरवरती होते आणि तुम्हाला कोणती ग्रेड मिळाली आहे ते तुमच्या सर्टिफिकेटवरती छापून येतं. एरवी नॉर्मल पद्धतीने परीक्षा तुम्ही घ्यायला गेलात तर ते पेपर शिक्षकांकडे जातील, मग शिक्षक ठराविक मुदतीमध्ये ते तपासतील, ते डिस्क्रिप्टिव्ह आन्सर्स असतील, त्याच्यामुळे मग शिक्षकाचं सब्जेक्टिव्ह ओपिनियन त्याचा पण परिणाम त्याच्यावर होईल आणि मग ते मार्क परत एका ठिकाणी कुठेतरी फीड केले जातील, मग त्याचं कॅल्क्युलेशन होईल आणि रिझल्ट तयार होईल आणि मग महिनाभराने साधारणपणे 40 दिवसांची मुदत असते रिझल्ट डिक्लेअर करायला सध्याच्या विद्यापीठ कायद्याप्रमाणे. तर असा सध्या कारभार आहे की ई गव्हर्नन्समुळे कामाचा वेग प्रचंड वाढतो, कामामधली अचूकता वाढते, कामामध्ये भ्रष्टाचार कमीत कमी व्हायला लागतो, म्हणजे भ्रष्टाचारावरती नियंत्रण आणता येतं. मग आता हे ई गव्हर्नन्सचे सिस्टम्स आहेत, आता त्या खूप विकसित झालेल्या आहेत. G2G म्हणजे गव्हर्मेंट टू गव्हर्मेंट. एक गव्हर्मेंट ऑफिसर दुसऱ्या गव्हर्मेंट ऑफिसरशी कम्युनिकेट करेल, एक डिपार्टमेंट दुसऱ्या डिपार्टमेंटशी कम्युनिकेट करेल. G2C म्हणजे गव्हर्मेंट टू सिटिझन्स हा ई गव्हर्नन्सचा दुसरा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये सरकार नागरिकांशी संपर्क साधतं आणि नागरिकांच्या प्रश्नांची चर्चा करतं. त्याच्यानंतर G2B म्हणजे गव्हर्मेंट टू बिझनेस, कारण बऱ्याचशा गोष्टींसाठी बिझनेस कम्युनिटीशी सरकारला संपर्कात राहावंच लागतं. तर हे सगळं आता सुरू झालेलं दिसतं. भारतामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 साली आला आणि त्याच्यामुळे कायद्याची चौकट पण निर्माण झाली. आता तर एक जेम नावाची ई मार्केट प्लेस तयार केलेली आहे. ही मुख्यतः सरकारी अधिकाऱ्यांसाठी आहे, तुमच्या आमच्यासाठी नाही आहे. म्हणजे आता ऑफिसेसमध्ये कॉम्प्युटर्स लागतात, मग त्याचं स्टेशनरी बाकीची लागते, टेक्निकल गोष्टी असतात त्या लागतात, मॉडेम्स लागतात, माऊस लागतो, प्रिंटर्स लागतात, बऱ्याच गोष्टी लागतात, किंवा नेटवर्किंगचं सॉफ्टवेअर सगळं लागेल. तर ते हे सगळं ई मार्केट प्लेसमध्ये, आणि ती सरकारी मार्केट प्लेस आहे, तिथे मग कोणीही ज्याचा बिझनेस ज्याला करायचा आहे तो रजिस्टर करतो. मग रजिस्टर करताना काही वेळेला मला वाटतं दर्जा बघितला जातो आणि मगच तुम्हाला रजिस्ट्रेशन मिळतं आणि मग तिथे तुम्ही गव्हर्मेंट ऑफिसर्सना सप्लाय करू शकता. तर ती जेम नावाची ई मार्केट प्लेस पण आता डेव्हलप केलेली आहे. आणि भारतामध्ये अगदी 2000 त्याच्या आधीपासूनच चर्चा सुरू होती त्याची. 2006मध्ये एक मोठा नॅशनल प्रोजेक्ट असा सुरू करण्यात आला, नॅशनल लेवलवरती ई गव्हर्नन्स प्लॅन. आणि मग त्याच्यामध्ये मिशन मोड प्रोजेक्ट्स, म्हणजे अगदी मिशनरी झीलनी हे पार पाडलेच पाहिजेत असे 31 प्रोजेक्ट्स त्यावेळेला पहिल्यांदा जाहीर केले गेले की या 31 फील्ड्समध्ये पहिल्यांदा क्रांती केली जाईल. आणि मग 2014मध्ये ई क्रांती नावाचा प्रोग्राम सुरू केला की त्याच्यामध्ये आता सर्व रिव्होल्युशनाइज करायचं आहे, सर्व गव्हर्मेंट ट्रान्सफॉर्म करायचं आहे. तर हे ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणण्यासाठी ई क्रांती. जाता जाता आणखीन एक गोष्ट, GPS जिओ पोझिशनिंग सिस्टम. आता हे GPS आपल्याला सगळ्यांना परिचित आहे.
आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ही बहुतेक आता ही व्यवस्था आहे. स्मार्टफोन्समध्ये ही निश्चितपणे असते. GPS ला पुन्हा आणखीन ते जोड देतात ती त्यांच्या टेलिकॉम सिग्नल्सची, आणि मग त्याच्यातून ते जास्त प्रभावी होतं आणि मग तुम्ही गुगल मॅप्सवरती कुठे आहात नेमकं ते बघू शकता, डायरेक्शन्स बघू शकता. कुठे जायचं आहे ते तुम्ही फक्त टाकल्यानंतर तो पत्ता तुम्हाला त्याचा मार्ग तो दाखवतो गुगल मॅप. मध्ये ट्रॅफिक किती आहे त्याचा पण अंदाज त्यांना असतो. हे सगळं सॅटेलाईटच्या माध्यमातून शक्य होतं. आणि मग तुम्ही बघितलं असेल की जर रस्ता मोकळा असेल तर निळी लाईन असते, रस्ता जॅम असेल तर लाल लाईन असते. मग तो तुम्ही त्या बाजूला जाण्याच्या आधीच अल्टरनेटिव्ह रूटसुद्धा तो सुचवतो तुम्हाला. तर तुम्ही हे सगळं अनुभवलेलं पण असेल. तर ही GPS सिस्टीम जी आहे ती पहिल्यांदा अमेरिकन लष्कराने विकसित केली आणि 1980च्या दशकात अमेरिकेत ती खुली झाली आणि मग नंतर जगभरामध्ये ती खुली केली गेली. मग त्यानंतर रशियाने ग्लोनास नावाची आपली व्यवस्था आणली आणि आता भारताची इंडियन रिजनल नॅव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टीम अशी एक IRNSS अशी एक व्यवस्था नव्याने आपण उभी करत आहोत. हे साधारणपणे भारतापासून 1500 किलोमीटरच्या परिघामध्ये त्याचा प्रभाव असणार आहे. म्हणजे आजूबाजूच्या एवढ्या सगळ्या देशांना त्याचा फायदा होणार आहे. भारतातल्या तर सगळ्यांना होणारच आहे. म्हणजे ते हळूहळू आता GPS वरून आपण IRNSSवरती जाणार आहोत. तर ही साधारणपणे या पेपरची समरी होती. ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांच्या दृष्टीने काय काय येऊ शकतं त्याची मी चर्चा इथे केली. याचा थोडासा आणखीन बारकाईने अभ्यास करा. ती सगळी लेक्चर्स आहेत ती यूट्यूबवरती आहेत, ती पुन्हा ऐका आणि तुमचा पेपर तुम्हाला अतिशय चांगला जावो. तुमच्या परीक्षेसाठी सगळ्यांना शुभेच्छा. ऑल दी बेस्ट.